नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय बुद्धिमत्ता याच्यामधील आकलन याच्यातील संख्या मालिका स्वाध्याय 1.2 याच्यातील आपण प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण ते प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सबस्क्राइब समोरील बेल बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। या आधीचे 8 प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 पासून 16 पर्यंत प्रश्न सोडवून घेणार आहोत। प्रश्न क्रमांक 9 1 ते 50 पर्यंत असलेल्या किती मूळ संख्यांमध्ये 3 हा अंक एकक स्थानी आहे। बघा, 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या आपण इथे लिहून घेतलेल्या आहेत। आता काय सांगितले, या मूळ संख्यांमध्ये 3 हा अंक एकक स्थानी आहे असे किती वेळा झालेला आहे। बघा, 3 ही एकच संख्या म्हणजे एकक स्थानीच आहे। बघा, इथे 1 आणि 3 13, एकावर 3 13, इथे एककाचं घर आहे आणि दशकाचं, म्हणजे एककाच्या घरामध्ये 3 आहेत, म्हणजे 13 ही सुद्धा काय आहे, ती संख्या आहे। 3 23 या संख्येमध्ये 3 हा एकक स्थानी आहे। आता बघा, इथे 43 या संख्येमध्ये 3 हा अंक एकक स्थानी आहेत। मग अशा किती संख्या आहेत, 1 2 3 आणि हे 4। मग 4 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये। मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया, यावरील अंक मालिकेत घन संख्येनंतर लगेच त्रिकोणी संख्या आहे असे किती वेळा झाले आहे। त्रिकोणी संख्या म्हणजे काही सलग संख्यांची बेरीज। आता इथे बघा, 1 अधिक 2 बरोबर किती, 3। आता इथे बघा, 1 अधिक 2 अधिक 3, मग बघा 1 आणि 2 3, 3 आणि 3 6। आता इथे बघा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 बरोबर 10। मग याप्रमाणे काही सलग संख्यांची बेरीज, त्याला आपण काय म्हणतो, त्रिकोणी संख्या। मग आता आपल्याला प्रश्न काय विचारले की या मालिकेमध्ये घन संख्येनंतर लगेचच त्रिकोणी संख्या आली आहे असं किती वेळा झाले। आता बघा, 1 चा घन किती आहे, एकच आहे। मग 10 ही काय आहे, त्रिकोणी संख्या। मग ही काय, ही एक जोडी आलेली आहे। आणि इथे बघा 64, 4 चा घन किती आहे, 64, 4 चौक 16, 16 चौक 64 आणि 28 ही काय आहे, त्रिकोणी संख्या, म्हणून मग ही सुद्धा एक जोडी आहे। आता इथे बघा, 3 चा घन 27, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 45 ही सुद्धा काय आहे, त्रिकोणी संख्या। मग असं किती वेळा झालंय, 1 2 3, 3 वेळा। मग 3 वेळा कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा, पुढील संख्या मालिकेत अंकांच्या स्थानाची अदलाबदल केल्यास किती मूळ संख्या होतील। आता इथे बघा, इथे आपल्याला या संख्या आता यांची आपण अदलाबदल करूयात। इथे 3 वर 1 आहेत, आपण इथे काय करायचं, 1 वर 3 करायचे, 5 वर 9 आहेत, 9 वर 5, 5 वर 3, 9 वर 1, 7 वर 1, 4 वर 3, 6 वर 1 आणि 9 वर 8 आणि ते 4 वर 7। आता आपल्याला काय सांगितलं की किती मूळ संख्या तयार होतील। मग बघा, 13 ही काय आहे, मूळ संख्या आहे। 53 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे। 71 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे। त्याच्यानंतर बघा, 43 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या। 61 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या आणि 47 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या। मग या संख्यांची अदलाबदल केल्यावर किती मूळ संख्या तयार झाल्या, तर बघा 1 2 3 4 5 6, 6 कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, 12वा प्रश्न आहे, वरील अंक मालिकेत किती अंकांच्या लगत मागे व पुढे असलेले 2 अंक समान आहेत। मग बघा, इथे काय सांगितले, कोणत्या अंकांच्या मागे आणि पुढे असलेले 2 अंक समान आहेत। म्हणजे इथे बघा इथे 8 8, पुढे पण तोच अंक आहे, मागे पण तोच अंक आहे। त्याच पद्धतीने इथे बघा, आता 2 9 2, पुढे 2 मागे पण 2 आहे। इथे पण बघा, पुढे 5 मागे 5, बघा एवढेच जोड आहेत, म्हणजे पुढे पण तोच अंक आहे आणि मागे पण तोच अंक आहे एका संख्येच्या। बघा, इथे पण 9 च्या पुढे 2, 9 च्या मागे 2, 8 6 च्या पुढे 8 मागे 8, मग किती, 1 2 3, किती जोड्या आहेत, 3। मग 3 कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, 13वा प्रश्न बघा, 2 4 6 यातील प्रत्येक अंक वापरून 4 हा अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान 4 अंकी संख्यांची बेरीज किती। आता आपण काय करायचं, सर्वात मोठी संख्या तयार करूया, काय, मोठी संख्या। आता इथे बघा, मोठी संख्या आणि इथे लहान संख्या।
आता इथे काय सांगितले, सर्वात मोठी 4 हा अंक आपण डबल वापरू शकतो. मग मोठी संख्या तयार करायची असेल तर मोठा अंक कोणता आहे, 6. मग इथे 6 लिहायचं. 4 हा अंक डबल वापरतो म्हणून आपण इथे 4, कारण 6 च्या नंतर 4 हा अंक येणार आहे आणि 4 च्या नंतर त्याच्यापेक्षा लहान संख्या 2. आता इथे आपल्याला लहान संख्या तयार करायची. मग लहान अंक कोण आहे, 2. 2 च्या नंतर मोठा कोण आहे, चढत्या क्रमाने, हो की नाही, 4 आणि नंतर 6, कारण 4 हा अंक आपण डबल वापरू शकतो. मग यांची बेरीज करा. 2 आणि 6 8, 4 आणि 4 8, 4 आणि 4 8, 6 आणि 2 8. मग किती आलं उत्तर, 8888. मग कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. वरील अंकमालिकेत 4 च्या लगत 1 आहे पण 4 च्या लगत 2 हा अंक नाही असे किती वेळा झाले आहेत. म्हणजे 4 च्या अगोदर 4 च्या जवळ 1 असावं पण 2 नसला पाहिजे. मग इथे बघा 4 च्या इथे पुढे मागे कुठे असलं तरी चालेल पण लगत पाहिजे जवळ. बघा 4 च्या इथे 1 आहे पण इथे 2 नको आहे म्हणून हे येणार नाही. आता बघा 4 च्या इथे 1 आहे पण इथे 2 आहे, 2 आपल्याला नको आहे. इथे बघा 4 च्या समोर 1 आहे आणि 2 नाही आहे इथे, म्हणजे 141. बघा 1 4 1 येऊ शकतं. आता इथे बघा 4 च्या इथे 1 आहे, 4 च्या इथे 4, मग हे सुद्धा येऊ शकतं. म्हणून असं किती वेळा झाले तर 2 वेळात झालेलं आहे. मग 2 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न बघा. वरील रोमन अंकमालिकेत लगतच्या अंकांची बेरीज 10 आहे असे किती वेळा झाले आहे. आता बघा हे आधी आपण काय करूया, रोमन संख्या चिन्ह दिलेत आपल्याला त्याचे आपण अंक लिहून घेऊया. बघा ही आहे संख्या 5, हे आहेत 9 1 आणि हे आहेत 7, हे 3, हे 2, हे 8, हे 6, हे 4, हे 10, 1 8 2 9 3 आणि हे 7. मग कोणकोणत्या अंकांची बेरीज, लगतच्या अंकांची बेरीज 10 आली. असं किती वेळा झाले बघा. 9 आणि 1 10, 7 आणि 3 10, 8 आणि 2 आणि 8 10, 6 आणि 4 10, 8 आणि 2 10, 3 आणि 7 10. मग असं किती वेळा झाले, 1 2 3 4 5 6 वेळा. मग 6 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न बघा 16वा. या संख्या मालिकेत 1 8 1 स्थानांवरील संख्या निवडून 2 मालिका तयार करा. या प्रत्येक मालिकेतील संख्यांची बेरीज केल्यास 2 बेरजांमध्ये किती फरक येतो. बघा यांचे आपण काय करूया, 1 8 स्थानांची बेरीज करायची. बघा 9 आणि 2 10 11, 11 आणि 3 14, 14 आणि 8 22, 22 आणि 7 29. किती आली बेरीज यांची, 1 8 1 स्थानांची 29 आली. आणि आता या अंकांची बेरीज 5 आणि 6 11, 11 आणि 0 11, 11 आणि 1 12, 12 आणि 4 16. किती बेरीज झाली यांची, 16. मग यांची काय करायचं आहे, बेरजांमध्ये कितीचा फरक आहे. यांची बेरीज केली तर बेरीज आली 29 आणि यांची बेरीज केली तर किती आली बेरीज 16 आणि त्या बेरजेतला फरक विचारलाय. मग 9तून 6 गेले इथे आले 3, 2तून 1 गेले इथे आले 1, मग किती फरक आलाय 13. मग 13 आहे का, तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. या पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत. अशा करता आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले हे व्हिडिओ आपण कोणकोणत्या जिल्ह्यांमधून बघता हे आपण कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.